आपण बनवूया प्रॉन्स कोळीवडा। सर्वात आधी आपण कोळंबी फ्राय करून घेऊया। गरम झालेला आहे, तेल टाकून घेते। आपली कोळंबी कच्ची नको राहायला म्हणून आपण थोडी तळून घेऊया। बघा आपण दोन्ही बाजूनी तळून घेऊया। बघा कोळंबी फ्राय झालेली आहे, आता आपण काढून घेऊया। अशा प्रकारे मी सर्व कोळंबी फ्राय करून घेते। बघा अशा प्रकारे मी सर्व कोळंबी फ्राय करून घेतली। आता आपण याला थंड करून घेऊया। आता आपण याला मॅरिनेट करून घेऊया। चवीनुसार मीठ टाकूया। 1 चम्मच आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर याची पेस्ट टाकून घेऊ। मसाले टाकून घेऊया। 1 चम्मच हळद, 1 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच जीरा पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा लिंबू पिळून घेते। छान प्रकारे सर्व मसाले मिक्स करून घेऊ। छान प्रकारे सर्व कोळंबीला मसाले लावून घेतलेले आहे। आता आपण त्याला 20 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवून देऊया। आता आपण कोळंबी करता कोटिंग तयार करून घेऊया। 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर, 1 चम्मच मैदा, थोडंसं मीठ टाकून घेऊया। थोडासा रेड फूड कलर टाकून देते। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला रेड कलर स्किप करायचा असेल तर स्किप करू शकता। थोडं पाणी टाकून मिक्स करून घेते। बघा अशा प्रकारे कोटिंग करून घेतली। जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही करायची। पॅन गरम झालेला आहे, तेल टाकून घेऊ। वीस मिनिटं झालेले आहेत। आपली कोळंबी छान प्रकारे मॅरिनेट झालेली आहे। तेल छान प्रकारे गरम झालेलं आहे। आता आपण कोळंबी तळून घेऊया। आता आपण दुसऱ्या बाजूने तळून घेऊया। कोळंबी दोन्ही साइडने छान फ्राय झालेली आहे। आता मी काढून घेते। कोटिंग करून घेऊया। प्रकारे सर्व कोळंबी मी तळून घेते। बघा अशा प्रकारे सर्व कोळंबी मी तळून घेतलेली आहे। बघा अशा प्रकारे आपला प्रॉन्स कोळीवाडा तयार आहे। ग्रीन चटणीची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा।